बकऱ्याचा फोटो ट्विट करत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचल्याची चर्चा एक्सच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। आपल्यासोबत मनीषाताई कायंदे प्रवक्त्या शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार आहेत। ताई, खबर पता चली का अशा आशयाचं एक ट्विट जे पोस्ट जे आहे ते एक्सच्या माध्यमातून संजय राऊत यांनी केली आहे, कसं पाहता याकडे? संजय राऊत यांचा हा जो वाहियातपणा आहे हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। खरं तर त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि एक हसण्यावरी नेतात। म्हणजे एखादा नवीन कोणतरी ट्रोलर असतो की त्याला कोणतरी ट्रोल करतं की करायला लावतं, काहीतरी बोलायला लावतं, कोणतरी अशा पद्धतीचं वागणं एक मेंबर ऑफ द पार्लमेंट आहेत त्यांना हे शोभत नाही। आणि याच्यातनं ते काय साध्य करत आहेत? आज माननीय एकनाथजी शिंदे यांचं नेतृत्व सर्व मान्य आहे, पूर्ण जगाला कळलेलं आहे की एकनाथ शिंदे कोण आहेत आणि त्यांचं कर्तृत्व काय आहे। महाराष्ट्रातले ते लोकनेते आहेत हे सिद्ध झालं आहे। मतदानावरून 2.5 वर्षामध्ये 60 आमदार निवडून आणणं हे काय खायचं काम नाही आहे आणि त्यामुळे संजय राऊत यांनी आपल्या लायकीत राहावं। नक्कीच तहव्वूर राणाला आता भारतात आणलं जात आहे। 26/11चा मास्टर माइंड आहे तो, आणि यावर सुद्धा आता संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की भाजपचा आता तहव्वूर राणा फेस्टिवल सुरू झाला आहे अशा आशयाने डिवचलं आहे त्यांनी। ज्या एजन्सीजनी आणि ज्यांनी तहव्वूर राणाला पूर्ण एक्स्ट्रॅडिशनमध्ये जे योगदान मिळालेलं आहे भारताला, हे कुठेतरी त्याला कमी लेखणं, त्याची खिल्ली उडवणं अशा प्रकारचं हा देशाचा देखील अपमान आहे। आणि त्या सगळ्या शोध यंत्रणा असतील, तपास यंत्रणा असतील, न्यायिक प्रक्रिया असेल, या सगळ्यांचा अपमान आहे। आणि एवढंच नव्हे तर 26/11च्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही हे बोलणार आहात का? असा संताप इकडे या ठिकाणी व्यक्त होतो की तुम्हाला आनंद वाटला पाहिजे की आपल्या देशाने मोठी कामगिरी केली पाहिजे। सरकार कोणाचंही असो, काँग्रेसच्या काळात किती हल्ले झाले हे तेव्हा तुम्हीच छाती बडवत होतात, तेव्हाच तुम्ही बडवेगिरी करत होतात आणि आता तुम्ही अशा प्रकारची खिल्ली उडवतायत। अहो, निवडणुकीची ठिकाणी असतात, मग तुम्ही जेव्हा मुंबई जिंकायची असते तेव्हा तुम्ही काय उद्योग करता? तुम्ही जेव्हा निवडणूक आली तुम्ही मुसलमानांच्याकडे मतं मागायला जातात, मग आम्ही हे सगळं बोलायचं का? त्यामुळे हे सगळं जे काय हा वाहियातपणा आहे आणि हा देशाचा अपमान करण्याचं हे काम संजय राऊत करत आहेत। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आज रायगडावर अमित शहा जात आहेत आणि हनुमान जयंतीसुद्धा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथीसुद्धा आहे आणि बरीचशी चर्चा रंगते त्या ठिकाणी की रायगडचं पालकमंत्रीपद कुणाकडे राहील, शिवसेनेकडे राहील की आदित्यताई तटकरे यांच्याकडेच कायम राहील? काय म्हणाल? मला वाटत नाही आज काही ह्या विषयाची चर्चा असेल। खरं तर आज अमित शहा हे महाराष्ट्राच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत। आज हनुमान जयंती आहे, अनेक गोष्टींचा ते आढावा घेणार आहेत, उद्घाटनं असतील, काय असेल। परंतु मला असं वाटतं की हा जो विषय आहे तो अर्थातच 3 नेते जे आहेत, माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार, याच्यामध्ये नक्कीच यश होईल। कारण बघा, शेवटी शिवसेनेचे आमचे 3 आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, त्यांच्याही काही व्यथा आहेत। त्यांनी इतक्या वर्ष जे काय त्रास सहन केला आहे तो कुठेही कमी लेखता कामा नये आणि तो नक्कीच त्यामध्ये काहीतरी चांगलं शिवसेनेलाच ते मिळावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेत आणि आता राज्यभर ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणारे रवी राणा म्हणतात की ते स्वतः मंत्री होते, त्यांना उशिरानं जाग आली। बघा, हा जुना वाद त्या दोघांमध्ये आहे, रवी राणा आणि बच्चू कडू, याच्यामध्ये आम्ही उडी घेऊ इच्छित नाही। परंतु काही लोकांना काही वेळा अचानकच काही गोष्टी आठवतात आणि याकडे काय लोक ठरवतील, लोक पाहत आहेत कोण कधी काय मुद्दा रेज करत आहे ते। धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।